भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव, पत्नीचा आजाराने कुटुंबाची झाली होती दशा। परमात्मा एक मार्ग स्वीकारताच मिळाली सुखी जीवनाची दिशा। माझे नाव दिलीप नामदेवरावजी वानदिले आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव, मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। माझ्या कुटुंबात एकूण 4 सदस्य आहेत। माझी पत्नी, 2 मुले आणि मी, असा आमचा छोटासा परिवार आहे। माझ्या पत्नीच्या प्रकृतीमुळे आम्ही या मार्गात पदार्पण केले। माझ्या पत्नीची प्रकृती ठीक राहत नव्हती, म्हणून सतत रुग्णालयामधील उपचार सुरू असायचा। सन 2011 मध्ये आम्ही नवीन घरी राहायला आलो। सुरुवातीला आम्ही सुखाने राहत होतो। माझी पत्नी नेहमी आजारी पडायची। आजारामुळे वर्षातून 1 महिन्याचा तिच्या माहेरी मुक्काम असायचा। त्यामुळे मला असं वाटायचं की तिला सवयच आहे, म्हणून दुर्लक्ष करत होतो। ती आजाराचा नाटक करत आहे असे मला वाटायचे। कालांतराने तिचा आजार वाढत गेला। तिला अशक्तपणा, भूक न लागणे, मूळव्याध, भीती, धास्ती येणे, विचार करत बसणे, कुत्रा भुंकणे आणि गाय हंबरणे यांचीही तिला भीती वाटत होती। तसेच मृत्यूची भीती तिला जास्त वाटत होती। त्यामुळे तिचे आत्मबल फारच कमजोर झालेले होते। सुरुवातीला तिचा त्रास कमी असल्यामुळे मी जास्त विचार करीत नव्हतो, पण तिचा त्रास दिवसेंदिवस वाढत गेला। मी सुरुवातीला माझ्या पत्नीसाठी खूप डॉक्टरी उपचार केले। भूक लागणे, रक्त वाढणे, कमजोरी, मूळव्याध यावर पुष्कळ औषधोपचार केले, पण आराम काहीच मिळाला नाही। भरपूर पैसा खर्च झाला पण आराम मिळतच नव्हता। मे महिन्यात 2015च्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये माझी पत्नी व मुले बोरगावला, माहेरी, गेले होते। मी रात्रीला तिच्या माहेरी जेवण करायला गेलो असता, तेव्हा माझी पत्नी तिच्या आईजवळ रडून आपला त्रास सांगत होती। घरात मन लागत नाही, भूक लागत नाही, भीती वाटते हा सगळा त्रास सांगत होती। तेव्हा मला वाटले की ही नाटक करत नाही आहे, खरंच हिला बरं नाही आहे। आता मला बाहेरच पाहावे लागणार असे ठरवले। गावावरून एक वैद्य, मांत्रिकांना घरी आणले व इतर सर्व विधिपूजा केली। ते मांत्रिक जेव्हा उपाय करत होते तेव्हा कमरेभोवती कळदुरांच्या मोठा दोर तयार झाला। गळ्यात त्याला अत्तेराचा वास असे चित्र होतं। ताबीज लपवून ती बायांमध्ये फिरत होती, पण आराम काहीच मिळत नव्हता। बैतूल, गोकुलसरा इत्यादी ठिकाणी गेलो पण आराम मिळाला नाही। आमच्याकडे देवी देवता बसत होते। त्यांना विनंती केली की तुझी इतकी सेवा पूजा करतो, माझ्या पत्नीला लवकरात लवकर बरं कर व घरात सुख समाधानी नांदू दे। पण काहीच फायदा झाला नाही। असं वाटायचं की 33 कोटी देवांनी आमच्याकडे पाठ फिरवली। मुले आणि पत्नी माहेरी गावाला आणि मी घरी राहत होतो। माझे कामात व घरात मन लागायचे नाही। मुलं सुद्धा आईच्या आजारामुळे खूप तणाव निर्माण करीत होते। मुलगी रडून विचारायची आईला काय झाले? माझ्या मुलीच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होत होता। ती मला सुद्धा रात्रीला उठवून प्रश्न विचारायची व त्रास देत होती। आता मी शेवटचा निर्धार केला की तिला व मुलांना माहेरी कायमचं नेऊन ठेवावे आणि पत्नीला ठेवून मुलांना परत आणावे। हा विचार मी बाबाचे सेवक माझे मित्र श्री हातागरे गुरुजी यांना सांगितला। आमची पूर्ण परिस्थिती समजून त्यांनी आम्हाला मार्गात येण्यास सुचविले। त्यांनी मला व माझ्या पत्नीला मार्गदर्शक श्री सदानंदजी तलमले काकाजी यांच्याकडे घेऊन गेले। त्यांनी छान प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केले। मार्गाची रूपरेषा समजावून सांगितली। माझ्या मनात जे काही प्रश्न निर्माण होत होते ते संपूर्ण प्रश्न मी त्यांना विचारले। माझ्या पत्नीची परिस्थिती पाहून काकाजींनी तीर्थरक्षा करून दिली।
घराची साफसफाई करून यावं. घरात प्रवेश करताना बाबा हनुमानजी म्हणत घरात प्रवेश करा असे सांगितले. या मार्गात मरावे लागेल असे ते सांगत होते. तेव्हा मनात विचार आला की आम्ही जगण्यासाठी इकडे आलो. कस करावं? पुढे ते म्हणाले एका भगवंताच्या चरणी मरण म्हणजेच मनातील मोह, माया, अहंकार, मत्सर या सगळ्या दुर्गुणांचा त्याग करावा लागतो आणि नवीन जीवनाला सुरुवात करावी लागते. आम्ही तीर्थरक्षा घेतली व घरी परत आलो. घरी प्रवेश करताना बाबा हनुमानजी म्हणत घरात प्रवेश केला. त्या दिवशी माझ्या पत्नीने 1-1.5 पोळी जेवण केले. पुढे 2 ते 3 दिवसांत घराची साफसफाई केली. एका मजुराच्या मदतीने स्वयंपाकघर रंगविले व कार्य घेण्यासाठी काकाजीकडे गेलो. त्यांनी आम्हाला 3 दिवसांचे कार्य दिले. त्यानंतर आमचे दिवस एकदमच पलटले. जसे कार्य सुरू झाले घरातून इतर देवी देवतांच्या सर्व निशाणी, ओटीतील बांगडी, साडी इत्यादी आम्ही विसर्जन केले. जसे कार्य करीत गेलो तसे माझ्या पत्नीला आराम मिळत गेला. असे आम्ही नियमित साधे कार्य करीत गेलो. यात तिला भरपूर आराम मिळाला. पुढे आम्ही असेच कार्य करत गेलो. कालांतराने माझी पत्नी पूर्णपणे बरी झाली. तिचे आत्मबल वाढत गेले. तिचे वजन आजारात 40च्या खाली गेले होते. ते भगवंताच्या कृपेने 50च्या वर वाढले. कोणत्याही प्रकारचं भूक व रक्त वाढण्याचे टॉनिक न घेता ती पूर्णपणे बरी झाली. अशी भगवंताची महान कृपा मी अनुभवली. पुढे डिसेंबर 14, 2017 आम्ही त्यागाचे कार्य सुरू केले. त्याग करण्यापूर्वी माझ्या मुलाला डोळ्याला फोड आला होता. त्यागपूर्वी औषध घेतले होते, पण ती माजोळी बसली नाही. मग त्याग सुरू झाला त्यापूर्वी आम्ही औषध बंद केली. 3 ते 4 दिवसात बसेल असं वाटले, पण भगवंतांनी आमची परीक्षा घेतली. तो फोड बसण्याऐवजी रोज त्यातून पस येत होता. तिथे एक गाठसुद्धा आली होती. तरी मुलाला काही त्रास नव्हता. माझी पत्नी याबाबत जास्त विचार करीत नसायची. पण मी मात्र काळजी खूप घेत होतो. रोज तेल आणि तीर्थ करून त्याला देत होतो. 25 ते 30 दिवस लोटून गेले तरी सुद्धा तो फोड दुरुस्त झाला नाही. पण जेव्हा मी भगवंताला विनंती केली की आता मी जास्त विचार करणार नाही, मरे या जिये भगवत नाम पर, तेव्हा माझ्या मुलाची माजोळी आपोआपच बसली व गाठही नाहीशी झाली. अशी भगवंताची महान कृपा आहे. जानेवारी 24, 2018 त्यागाच्या कार्याची समाप्ती करून आमच्याकडे 25 जानेवारीला त्यागाचे हवान कार्य संपन्न झाले. आज आम्ही पूर्णपणे सुखी, समाधानी जीवन जगत आहोत. आम्ही जे काही भगवंताला मागितले ते सर्व आम्हाला मिळाले. तसेच जे नाही मागितले ते सुद्धा आम्हाला मिळाले आणि हे सुद्धा अनुभवले की कर्म करताना जर चुका झाल्या तर दुःख सुद्धा येऊ शकते. कारण भगवत कृपा 24 तास जागृत आहे. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. सेवक दिलीप नामदेवराव वांदिले. पत्ता बापूनगर, म्हसाळा तजी, वर्धा. सेवक नंबर 45516. मार्गदर्शक श्री सदानंदजी तलमले काकाजी. परमपूज्य परमात्मा. एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.